हॅलो फ्रेंड्स, वेलकम. चला तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वीचा मराठी हा विषय आहे. त्यामधला 13वा जो धडा आहे, थोडं भारनियमन करूया. तर या धड्याचा आपण आज संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, याच्या आधीच्या धड्यांचा स्वाध्याय सुद्धा ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तुम्ही अजूनही जर तो बघितला नसाल तर इयत्ता 9वी मराठी ही प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ते स्वाध्याय बघू शकता. चला आज आता आपण कुठलाही वेळ घालवणार नाही, लगेच स्वाध्यायाला स्टार्ट करणार आहोत. तर बघा, यामध्ये पहिला प्रश्न काय विचारलेला आहे, काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा. तर हा जो धडा आहे हा खूप मस्त इंटरेस्टिंग असा धडा आहे. तुम्ही हा तुमच्या शाळेमध्ये शिकला असालच. तर आता आपण त्याच्यावरचा स्वाध्याय कशा प्रकारे, त्याचे प्रश्नांची उत्तरं कशा द्यायची आहेत हे बघणार आहोत. तर चला बघा, याच्यामध्ये काय आहे. पहिला प्रश्न आदर मनात तुडुंब भरून असल्यास तर काय घडेल हे विचारलेलं आहे. तर त्याचं उत्तर बघा, पूर्ण वाक्यात मी उत्तर दिलेलं आहे. आदर मनात तुडुंब भरून असल्यास तो कृतीत सहजासहजी उतरतो. तर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं आणि पुढे ते आता इथे काय सांगितलं होतं आपल्याला, जे काही घडेल ते लिहायला सांगितलं होतं. तर त्या वाक्याला काय करायचं आहे, अंडरलाईन करायची आहे. तर नेक्स्ट खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास काय घडेल. तर उत्तरामध्ये बघा, पूर्ण वाक्यात उत्तर आहे, खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास उभयपक्षी अवघडलेपणा येतो. गहिरेपणा उणावून नुसती औपचारिकता उरते. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न मित्रमैत्रिणींनी आभार मानल्यास. उत्तर बघा, मित्रमैत्रिणींनी आभार मानल्यास आपल्या पाठीत एक सणसणीत धपाटा मिळतो आणि जादा आगाऊपण केलास तर याद राख अशी धमकीही मिळते. प्रश्न पुढचा लेखिकेच्या मते भारनियमन केल्यास. उत्तर बघा, लेखिकेच्या मते भारनियमन केल्यास त्या शब्दांमधला जिव्हाळा आणि भावनांची ऊब संपून जाणार नाही. हा होता आपला पहिला प्रश्न, जो कंप्लीट झालेला आहे. आता प्रश्न दुसरा बघूयात काय आहे. प्रश्न दुसरा काय आहे बघा विद्यार्थ्यांनो, पाठातील उदाहरणे शोधा. ठीक आहे, तर यामध्ये आता हे आपल्याला कंप्लीट करायला सांगितलेलं आहे. शब्दांशिवाय मानलेले आभार स्पर्शाने आणि कटाक्षाने. तर याच्यामध्ये काय काय येतं हे बघूयात. चला, हे याचं आलेलं आहे उत्तर. शब्दांशिवाय मानलेले आभार. स्पर्शाने त्याच्यामध्ये काय येणार, ऑपरेशनच्या गुंगीतून नुकताच बाहेर आलेला रुग्ण डॉक्टरांचे हात घट्ट धरतो. अशा प्रकारे त्याने आभार मानलेले आहेत. तर कटाक्षाने म्हणजे कसे, एका नजरेने. तर आईच्या आजारपणात खूप मदत करणाऱ्या मित्रमैत्रिणींकडे कृतज्ञतेने टाकलेला कटाक्ष किंवा नजर आपण म्हणतो त्याला. ठीक आहे, तर हे झालं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न आहे तिसरा, चूक की बरोबर ते ओळखा. त्यामध्ये प्रश्न आभार आणि अभिनंदन या शब्दात माणसं अनेकदा गल्लत करतात. तर हे वाक्य आहे बरोबर. प्रश्न भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते. तर हे आहे उत्तर, याचं आहे चूक. पुढे मनात आदर असेल तर तो कृतीत दिसतो. तर याचं उत्तर आहे बरोबर. आणि पुढचा प्रश्न, आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे. तर याचं उत्तर आहे बरोबर. चला, चूक की बरोबर विधानं आपण बघितलेली आहेत. प्रश्न तिसरा आपला पूर्ण झाला. आता बघूयात प्रश्न चौथा काय आहे, कारणे लिहा. तर अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण करायचं आहे. आकाशवाणीवरील आभार प्रदर्शनाची कारणे ती कोणती कोणती आहेत बघा विद्यार्थ्यांनो. गाणे कळवले, हवे ते गाणे ऐकवले, पत्राची दखल घेतली आणि आभाराचे पत्र पाठवले. तर ही आहेत आकाशवाणीवरील आभार प्रदर्शनाची कारणे.
चला, खूप सोपा प्रश्न होता आपला, कंप्लीट झालेला आहे. आता 5वा प्रश्न बघूयात. पाठातील विनोद निर्माण करणारी वाक्य शोधा. तर या पाठामध्ये विनोद निर्माण करणारी बरीचशी वाक्य आहेत. त्यातली साधारणतः मी 8 वाक्य घेतलेली आहेत. इतर सुद्धा तुम्ही वाक्य या ठिकाणी लिहू शकता. उत्तर, पहिलं काय वाक्य घेतलेलं आहे बघा. साधं घोटभर पेय दिलं तरी हातभर थँक्यू म्हणतात. नेक्स्ट, थँक्यू म्हणता येणं हा सुसंस्कृतपणा कडेलोट आहे. असं काही काळ वाटून गेलं. तिसरं वाक्य काय घेतलेलं आहे बघा. तू कसली ग माझी थँक्यू, मीच तुझी थँक्यू. त्यानंतर चौथं काय आहे. त्याला थँक्यू दिलेस का पण. त्यानंतर 5वं बघ. तुला कितीही थँक्यू केलं तरी कमीच. 6वं, आभार न मानण्याचा मॅनर्सलेसपणा त्याच्या खाती रुजू होणार नव्हता. 7वं वाक्य मी कोणतं घेतलेलं आहे बघा. जन्मल्या जन्मल्या आईबापांचे आभार मानणारे कार्ड आणि वर गेल्यावर खालून वेळच्या वेळी आपल्याला नीट वर पोहोचवणाऱ्यांचे आभार कार्ड अजून माझ्या पाहण्यात आलेलं नाही. आणि आणखीन एक वाक्य घेतलेलं आहे मी. थँक्यू फॉर मॅरिंग, लग्न केल्याबद्दल मनपूर्वक आभार. तर अशी थोडी मी 8 वाक्य या पाठामधली घेतलेली आहेत. अजूनही भरपूर आहेत, तुम्ही ती सुद्धा पुढे लिहू शकता. आता बघूयात पुढचा प्रश्न 6वा. खाली दिलेल्या शब्दांसाठी मराठी भाषेतील शब्द लिहा. तर हा सोपा खूप प्रश्न आहे. तर कॅप्शनला मराठीमध्ये शब्द काय आहे. वाक्य किंवा विद्यार्थ्यांनो घोषवाक्य असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, वाक्य घोषवाक्य हे दोन्हीही बरोबर आहे. टेन्शनला काय येणार. ताण तणाव. आर्किटेक्ट साठी कोणतं असतं तर ते आहे वास्तू विशारद. आणि ऑपरेशनसाठी आहे शस्त्रक्रिया. ठीक आहे, तर हा प्रश्न खूप सोपा होता, आपल्या चुटकीसरशी सोडवून झालेला आहे. नेक्स्ट काय आहे बघूया. 7वा प्रश्न. खाली दिलेल्या शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. ठीक आहे, बघूया त्यांनी काय दिलेलं आहे. प्रश्न पहिला त्यामध्ये सुसंस्कृतपणाचा कडेलोट. तर याच्या बाबतीत आपल्याला काय अर्थ समजतो याच्यावरून हे उत्तरामध्ये लिहायचं आहे. उत्तर बघा विद्यार्थ्यांनो. आता शिष्टाचार पाळणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण मानले जाते. इंग्रज आपल्यापेक्षा श्रेष्ठच आहेत असे मनोमन मानणारे खूप लोक आहेत. इंग्रज म्हणजे सुसंस्कृतच. ते जे जे करतात ते सर्व सुसंस्कृतपणाचे लक्षणच होय असे या लोकांना वाटते, ज्यांना वाटतं की ते श्रेष्ठ आहेत असं. इंग्रज लोक उठता बसता थँक्यू म्हणतात. प्रत्येक गोष्टीला ते थँक्यू थँक्यू असं म्हणतात. ठीक आहे, म्हणून त्यांचे आंधळे अनुकरण करणारेही सतत या ठिकाणी थँक्यू असं आहे, थँक्यू म्हणतात. या लोकांच्या मते थँक्यू म्हणणे हा सुसंस्कृतपणाचा अच्युत्य बिंदू होय. हा सर्व भाव सुसंस्कृतपणाचा कडेलोटच ही या शब्दातून व्यक्त होतो. तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर दिलेलं आहे. दुसरा प्रश्न घाऊक आभार. ठीक आहे, तर बघा याच्यावरून आपल्याला काय समजतं उत्तरामध्ये. सर्व व्यक्तींचे सर्व बाबींसाठी एकदाच एकत्रित आभार मानणे म्हणजे घाऊक आभार मानणे होय. ठीक आहे, बघा सोपं उत्तर आहे. सर्व व्यक्तींचे सर्व बाबतीत एकदाच एकत्रित आभार मानणे म्हणजे घाऊक आभार. चलो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघूयात. स्वमत. आता आपला 8वा प्रश्न सुरू आहे. तर त्यामध्ये प्रश्न अ. आभार मानणे या शिष्टाचाराविषयीचे तुमचे मत लिहा. तर याचं उत्तर बघा विद्यार्थ्यांनो, या टाईपचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे या प्रश्नाला मी काय करते, इम्पॉर्टंट मार्क करत आहे. प्रश्न व्यवस्थित प्रिपेअर करायचा आहे. चला, आपण अनेक कामं पार पाडतो. ही कामे आपण पूर्णांशाने केलेली नसतात. त्या कामांना अनेकांचा हातभार लागलेला असतो. तरी कामाचे श्रेय आपल्याला मिळते, त्याचे फायदेही आपल्याला मिळतात. वास्तविक आपल्या एकट्याचा तो अधिकार नसतो, त्यावर इतरांचाही अधिकार असतो. पण श्रेय व फायदे मात्र आपण एकटेच घेतो हे अनुचित होय. त्यानंतर इतरांच्या सहकार्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही.
म्हणून इतरांच्या सहकार्याबद्दल, त्यांच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आभार मानणे हा कृतज्ञता व्यक्त करण्याचाच प्रकार आहे. त्यानंतर सेकंड पॅराग्राफ घेतलेला आहे. लेखिका मंगला गोडबोले म्हणतात, हेही खरेच आहे. आभाराचा अतिरेक चालू आहे. क्षुल्लक कारणांसाठी सुद्धा आभार मानले जातात. बऱ्याच वेळेला समोरच्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी आपण स्वतः सुसंस्कृत आहोत हे दाखवण्यासाठी आभार मानले जातात. असे होते तेव्हा आभाराचा मूळ उद्देश नष्ट होतो. म्हणून हे आभार मानताना तारतम्य बाळगले पाहिजे. मुख्य म्हणजे अत्यंत प्रामाणिकपणे आभार मानले पाहिजे. ठीक आहे. तर बघा अगदी छान असं उत्तर या ठिकाणी आपण दिलेलं आहे. आभार मानणे या शिष्टाचाराविषयीचं आपलं मत या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. खूप छान पद्धतीने उत्तर दिलेलं आहे. अगदी तुमच्या लक्षात राहील असंच उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आ. पाठाच्या शीर्षकातून तुम्हाला समजलेला विनोद तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आता पाठाचं शीर्षक किंवा पाठाचं नाव म्हणूयात आपण. काय आहे तर थोडं आभार नियमन करूया. तर आभार नियमन आणि आभार नियमन हे दोन वेगवेगळे शब्द येतात. त्याच्यावरून काय जो विनोद झालेला आहे हे आपण आता स्पष्ट करूयात. चला विद्यार्थ्यांनो, लगेच आपण उत्तर बघूया. भार नियमन म्हणजे काय तर विजेच्या पुरवठ्यात केलेली काटकसर. भार नियमन, काटकसर हे गोंडस शब्द झाले. वस्तुस्थिती अत्यंत विदारक आहे. मुंबई सारख्या शहरात 24 तास वीज पुरवठा चालू असतो, परंतु ग्रामीण भागात जे खेडोपाडी आहेत त्या भागामध्ये 10-10 तास किंवा 15-15 तास वीज पुरवठा बंद असतो. त्याला भार नियमन असं म्हणतात. ग्रामीण जनतेला यामुळे अनेक हाल अपेष्टांना तोंड द्यावे लागते. शासन या हालअपेष्टा कमी करत नाही, मात्र या हाल अपेष्टांना गोंडस नाव देते. ते आहे भार नियमन. ठीक आहे. उलटी परिस्थिती दुसऱ्या ठिकाणी दिसते. लोक सुसंस्कृतपणाच्या कल्पनेच्या ओझ्याखाली आभार, सॉरी, थँक्यू वगैरे शब्दांचा वारेमाप वापर करतात. अत्यंत क्षुल्लक कारणांसाठी सुद्धा त्या शब्दांची उधळमाधळ केली जाते. अनेकदा ही उधळण हास्यास्पद पातळीवर जाऊन पोहोचते. म्हणून लग्न करणाऱ्याला नवऱ्या मुलीचे लग्न केल्याबद्दल आभार मानले जातात. खरे तर आभाराची काटकसर करणे आवश्यक आहे. वीज पुरवठ्यातील अपुरेपणा, आभार इत्यादी शब्दांची उधळण या दोन विपरीत स्थितींचा निर्देश करण्यासाठी आणि आभार मानण्याबाबत लोकांनी विवेक बाळगावा म्हणून भार, आभार या शब्दांची कोटी करत लेखिकांनी आभार नियमन हा शब्द घडवला आणि त्यावरूनच पाठाचे शीर्षक तयार केलेले आहे. तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर दिलेलं आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, हा होता आपल्या या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय. सगळे प्रश्न आपण अगदी व्यवस्थित कव्हर केलेले आहेत. तरीही तुम्हाला कुठलाही डाऊट वाटला लगेच कमेंट करून विचारा. आणि हो, अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढचे सगळे स्वाध्याय तुम्हाला बघायचे असतील तर खाली जो बेल आयकॉन दिलेला आहे त्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. जेव्हा मी ते जे स्वाध्याय अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला, थँक्यू, बाय.